आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक वजाबाकीचे उदाहरण सोडवूया आणि हे उदाहरण आपल्याला थोडे मोठे उदाहरण दिलेले आहे आणि ते सुद्धा दशांश अपूर्णांकाचे उदाहरण आहे. तर हे सोडवताना सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण हे दशांश अपूर्णांक एकाखाली एक अगदी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे मी इथे लिहून घेतो 39.1 ही आपल्याला दिलेली पहिली संख्या आहे आणि वजा आपल्याला दिलेली दुसरी संख्या आहे 0. बघा मी हे दशांश चिन्ह बरोबर याच्या खाली लिहून घेतलेलं आहे. हे जर तुमचं चुकलं तर इथे संपूर्ण उत्तर आपलं चुकेल. त्याच्यामुळे या दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या आपण इथे लिहून घेऊया. म्हणजेच 0.79 आणि 4. आता तुम्ही म्हणाल की हे कसे सोडवायचे बरं? तर आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर बघा या आधीच्या उदाहरणामध्ये आपण ज्या प्रकारे पाहिले की आपण दशांश स्थानाच्या संख्येनंतर काहीही नसल्यास तिथे 0 घेऊ शकतो आणि ज्यामुळे या संख्येची किंमत बदलत नाही. म्हणजेच 39.1 आणि यापुढे मी कितीही 0 घेतले तरी पण त्याची किंमत बदलणार नाही, ती तेवढीच राहील. म्हणून मी इथे अशा प्रकारे 2 0 घेतले ज्यामुळे आता आपले मोजणे सोपे होईल. तर तुम्ही म्हणाल की या शून्यातून 4 कसा जाईल किंवा या शून्यातून 9 कसा जाईल किंवा या 1 मधून सुद्धा 7 कसा जाईल? तर हे थोडंसं किचकट उदाहरण आहे किंवा कठीण उदाहरण आहे. तर इथे आपण सगळ्यात पहिले या 39 मधून एक पूर्ण संख्या ही या बाजूला घेऊया आणि इथे आपल्याकडे राहील 38 आणि इथून जर आपण एक पूर्ण भाग हा या बाजूला घेतला म्हणजेच दशांश स्थानी घेतला तर आपल्याला इथे मिळतील 10 दशांश. म्हणजेच एकाचा पूर्ण भाग आपण घेतला आणि त्याचे केले 10 दशांश. परंतु तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे 10 दशांश अधिक हा 1 दशांश सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याकडे इथे एकूण संख्या आपल्याला मिळेल ती म्हणजे 11 दशांश आणि या 11 दशांशामधून आपण 1 दशांश पुन्हा काढून घेऊया आणि तो आपण इथे लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला इथे शिल्लक राहतील 10 दशांश आणि त्यातला 1 दशांश आपण इथे शतांश स्थानी घेतला. म्हणजे या शतांश स्थानी आपल्याला पुन्हा 10 ही संख्या मिळाली. आता या दशांश स्थानाचा 1 म्हणजेच त्याची शतांश स्थानाची किंमत पुन्हा 10 इतकी आपल्याला मिळाली आणि त्यातून आपण पुन्हा 1 काढून घेतला आणि तो इथे लिहून घेतला आणि या 10चे झाले आता 9. आता बघा आपण इथला 1 काढून घेतला आणि तो इथे सहस्त्रांश स्थानी लिहिला. म्हणजेच याची किंमत सुद्धा आता झालेली आहे 10 इतकी. आणि आता आपण हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. ते म्हणजे अशा प्रकारे 10 मधून हे 4 गेले राहिले 6, 9तून 9 गेला इथे राहिला 0, 10 मधून 7 गेले इथे राहिले 3 आणि हे जे दशांश चिन्ह आहे ते आपण जशास तसे खाली लिहून घेऊया. आणि या 8 मधून इथला 0 गेला म्हणजे राहिले 8 आणि 3चे 3 आपण जशास तसे खाली लिहूया. म्हणजे आपल्याला या वजाबाकीचं उत्तर मिळालेलं आहे 38.306 इतकं.